हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा, आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन मध्ये एक्सरसाइज 1.2 चालू आहे. ठीक आहे, दोन व्हिडिओ मध्ये डिफरन्शिएशन पूर्ण म्हणजे 1.2 क्लिअर होईल. ठीक आहे, आणि आतापर्यंत आपले किती व्हिडिओ झालेत? जवळपास हा 16वा व्हिडिओ आहे. ठीक आहे, म्हणजे 1.2 लाच मला 16 व्हिडिओ लागले. म्हणजे विचार करा सिलेबस किती मोठा आहे डिफरन्शिएशनचा. ठीक आहे, मॅथ्स 2 आणि मॅथ्स 1 खूप मोठा सिलेबस आहे. सो रेग्युलर मॅथ्स साठी किमान 1.5 तास तरी अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, मॅथ्स तुम्हाला करायचंच रेग्युलर. आणि हा, ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल, प्लीज पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे समजेल. अदरवाईज समजणार नाही. ठीक आहे, समजते का? हा, पण जास्त हुशार असतील किंवा नाही का, त्यांना ऑल फॉर्म्युले वगैरे येतात ते, सो त्यांना हे व्हिडिओ नाही का येईल नक्की. ठीक आहे, म्हणून तुम्हाला फॉर्म्युले यायला पाहिजे. मेन म्हणजे फॉर्म्युले आले तर हे नक्की तुम्हाला समजणार. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर कितवा चालू होता आपला? क्वेश्चन नंबर 9 मधला 9 चालू आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 मधला 9 चालू आहे. ओके, 9 मध्ये एवढं लक्षात ठेवा, ऑल जे काही क्वेश्चन आहेत ते सगळे सबस्टिट्यूशनचे आहेत. ठीक आहे, मग सबस्टिट्यूट करत असताना काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या. चला, काय काय दिलं इथं? y इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 - 25x² अपॉन 1 + 25x². ठीक आहे, मग आता अँगल बघा काय आहे? 1 मायनस आहे. सो बघा cos 2x चा फॉर्म्युला काय? गेल्या व्हिडिओ मध्ये मी तिथे सगळे फॉर्म्युले लिहिले होते. ठीक आहे, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी ऑल फॉर्म्युले लिहिले होते. हा, पण आता मी फक्त एकच फॉर्म्युला लिहितो बाजूला. ओके, cos 2x चा फॉर्म्युला काय? 1 मायनस आणि 1 प्लस. बघा 1 मायनस आणि 1 प्लस आहे. सो दॅट टाइम 25x² आहे. ओके, इथं tan स्क्वेअर x आहे. सो काय करणार मग इथं? सो इथे येणार साइन इनवर्स ऑफ 1 मायनस हे 25 ला मी असं लिहू शकतो का? दॅट इज 5 आणि x ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. 25 ला मी असं लिहू शकतो का? बघा 5 आणि बाहेर स्क्वेअर. ओके, आणि x स्क्वेअर तर ऑलरेडी होता, सो मी असं लिहू शकतो. सो इथं काय येणार? 1 + 5x ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. नाव नेक्स्ट काय करणार? पुट करायचं. पुट करत असताना व्यवस्थित करायचा. 5x ला काय पुट करताय तुम्ही? tan x पुट करा. सो 5x ला इक्वल टू tan x पुट करा. सॉरी, tan थीटा पुट करा. ओके, वेर थीटा इज tan तिकडे शिफ्ट करा. सो tan इनवर्स ऑफ 5x येणार. tan इनवर्स ऑफ 5x. सो इथे येणार 5x. व्यवस्थित लिहितो 5x tan इनवर्स ऑफ 5x. मग आता काय करताय? सबस्टिट्यूट करा. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 5x इज नथिंग बट tan थीटा. ओके, म्हणजे tan स्क्वेअर होणार. सो इथे येणार tan स्क्वेअर थीटा. ओके, आणि 1 प्लस 5x म्हणजे काय? tan थीटा. सो tan थीटाचा स्क्वेअर. सो इथे येणार tan स्क्वेअर थीटा. ओके, मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे? हा फॉर्म्युला cos 2x आहे. इथं x होतं, सो इथं x आहे. म्हणजे इथं काय ना, दॅट इज साइन इनवर्स ऑफ हे कुणाचा फॉर्म्युला आहे? cos 2 थीटा. ओके, 2x इथं थीटा होता, सो इथं थीटा आहे. ओके, आता cos आहे, इथं साइन आहे. मग cos ला मला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय. काय सांगितलं होतं मी तुम्हाला तेव्हा? y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, बघा इथून स्टार्ट करतो. cos ला मी असं लिहू शकतो साइन π/2. ओके, मायनस π/2 केलं, साइनचं कन्वर्ट कसं होणार? π/2 /2 असेल तर साइनचं कॉस होणार. ठीक आहे, अँगल कोणता आहे? 2 थीटा. सो इथे येणार 2 थीटा. ठीक आहे, जे प्रिव्हियस व्हिडिओ बघितला आहे त्यांना नक्की समजणार आहे. ओके, साइन गेट कॅन्सल. सो y इक्वल टू π/2 मायनस 2 थीटा. ठीक आहे, मग आता काय काय राहते बघा? y इक्वल टू π/2 मायनस 2 थीटा म्हणजे काय होतं? tan इनवर्स ऑफ 5x. tan इनवर्स ऑफ 5x. सो डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केलं तर आन्सर येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू π/2 म्हणजे काय? कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0. सो इथे येणार 0 मायनस 2 ऍज इट इज. tan इनवर्स आहे, सो tan इनवर्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/1 प्लस x². पण इथे x काय आहे? 5x आहे. सो 5x चा स्क्वेअर. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? 5x चा. ठीक आहे, त्याला विसरू नका. बघा आम्ही -2 वर लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1. सो 5 ऍज इट इज राहणार, म्हणजे 5 इथं राहणार. 5 2 10. सो इथे येणार 10. ओके, आणि 1 प्लस
5 स्क्वेअर 25 आणि x स्क्वेअर ऍज इट इज. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. काढा स्क्रीनशॉट, इझी होता. ना क्वेश्चन नंबर 9th मधला 10th वाला बघा. 10th मध्ये काय दिलंय, y इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब दिलंय. बघा ह्याच्यामध्ये 9th मध्ये ऑल जे काय आहेत क्वेश्चन तिथं सगळे सबस्टिट्यूशन आहे. ठीक आहे, सबस्टिट्यूशन मेथड करत असताना व्यवस्थित बघा काय पुट करायचंय. ओके चला, आणि कोणता फॉर्म्युला मॅच होते ते पण बघितलं पाहिजे ना. ठीक आहे, म्हणून फॉर्म्युले पण यायला पाहिजे. ओके चला, tan इनवर्स 1 मायनस आहे सो 1 मायनस, 1 प्लस आहे सो 1 प्लस. सो दॅट टाइम मग मी काय यूज करणार, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करणार किंवा 2x चा. ठीक आहे, मग पुट करतो मी. पण नीट व्यवस्थित लक्ष द्या, एक्स क्यूब आहे इथं tan स्क्वेअर आहे, सो इथं क्यूब आहे. मग क्यूब करत असताना म्हणजे क्यूब असताना तिथं आपल्याला स्क्वेअर आणावं लागेल ना. मग स्क्वेअर आणण्यासाठी मी ऍडजस्टमेंट करणार. कशी ऍडजस्टमेंट करणार बघा, दॅट इज tan इनवर्स ऑफ 1 मायनस, इथं मला स्क्वेअर आणायचंय. काय आणायचंय, स्क्वेअर. मग त्यावेळेस मी काय करणार, एक्स क्यूब हा आणि बाहेर स्क्वेअर लिहिला. पण हा स्क्वेअर मी एक्स्ट्रा लिहिला, बरोबर ना, एक्स्ट्रा लिहिलाय. सो ह्याला कॅन्सल करण्यासाठी मी डिवाइड बाय 2 लिहितो. समजला का, समजला असेल नक्की. ठीक आहे, मी बघा बाहेर स्क्वेअर लिहिला, कारण स्क्वेअर का लिहितोय मी, मजा येते का मला, नाही, कारण मला फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर आहे ना. सो फॉर्म्युला मध्ये स्क्वेअर असेल तर मला इथे स्क्वेअर आणावं लागेल. ठीक आहे, मग हा क्यूब तसाच ठेवला मी, मग हा 2 मी एक्स्ट्रा लिहिला, सो डिवाइड बाय 2 लिहिलं, जेणेकरून 2 आणि 2 कॅन्सल होणार, फक्त तुम्हाला एक्स क्यूब भेटणार. ठीक आहे, म्हणजे फक्त क्वेश्चन मॉडिफाय केलाय मी. ओके चला, अपॉन 1 प्लस, खाली पण सेम एक्स रेस टू 3/2 रेस टू स्क्वेअर. ओके, हे झालं ऍडजस्टमेंट. मग आता मी ह्याला पुट करणार tan थिटा, सो tan स्क्वेअर थिटा होणार. ओके, पुट tan, एक मिनिट, पुट एक्स क्यूब बाय 2 इक्वल टू tan थिटा. ओके, वेअर थिटा इक्वल टू काय येणार आहे, थिटा, हे tan तिकडे शिफ्ट करा. सो tan इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3/2. ठीक आहे, समजलं असेल. मग आता ही व्हॅल्यू पुट करा, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 3/2 आहे. सो एक्स रेस टू 3/2 ला काय पुट करणार मी, tan थिटा. सो इथे येणार tan थिटा, बट हिअर इज काय, इथं स्क्वेअर आहे. सो tan स्क्वेअर थिटा, खाली काय येणार 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे, इझी आहे ना. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हा फॉर्म्युला cos 2x आहे. सो इथे थिटाच्या फॉर्म मध्ये, सो tan 2 थिटा आहे, सॉरी साइन cos 2 थिटा आहे. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय नाही, इथं बाहेर tan आहे का, एक मिनिट, बाहेर tan आहे का बघू दे, बाहेर सॉरी साइन इनवर्स आहे. ठीक आहे, तेच म्हणतं कॅन्सल कसं काय होणार नाही, साइन इनवर्स आहे, सॉरी बाहेर साइन इनवर्स आहे, चुकलं, बाहेर साइन इनवर्स. ओके, मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे, cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. सो cos इथं साइन आहे, कॅन्सल होईल का, असं नाही होणार. मग cos ला साइनच्या फॉर्म मध्ये आला, कसा आणणार, y इक्वल टू साइन इनवर्स, cos ला मी साइनच्या फॉर्म मध्ये देते. सो साइन π/2, बघा साइन इथं π/2 डिवाइड बाय 2 आहे, मग साइनचं cos होणार. ओके, मायनस, मायनस का करतोय, मग π/2 मायनस, सो 90 मायनस केल्यावर 90च्या आतमध्येच आन्सर येणार. सो माझा अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतो, कारण इथं बघा cos पॉझिटिव्ह मध्ये, सो मी π/2 मायनस करणार. ओके, अँगल काय आहे 2 थिटा, 2 थिटा. ओके, कॅन्सल, y इक्वल टू π/2 मायनस 2 थिटा, वेअर थिटा इज, बघा फक्त हे राहिलं. थिटा म्हणजे काय होतं, थिटा म्हणजे tan इनवर्स ऑफ x रेस टू 3/2 π/2 मायनस 2 tan इनवर्स ऑफ x रेस टू 3/2. ठीक आहे, चला आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्मचे डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 ऍज इट इज. tan इनवर्स, इनवर्स आहे, सो 1 बाय, फॉर्म्युला माहिती तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण x काय इथं, x रेस टू 3/2 चा स्क्वेअर.
एक्स रेस टू 3/2 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे असं आहे. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, एक्स रेस टू 3/2 चा. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2 चा. मग करा बघू. -2 ऍज इट इज. एक्स रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस करतो. सो असं लिहितो ना आपण 3/2 एक्स आणि पॉवर मधून एक लेस करा 3/2 आणि -1 ना. बघा पॉवरचं करतोय मी 3/2 -1 असं असतं तिथं. ठीक आहे, हे माहिती तुम्हाला. 2 1 चा 2, 3 मधून 2 गेले 1, सो 1/2 येणार. इथे ना 1/2 अपॉन 1 प्लस काय ना 1 प्लस हे 2 आणि हे 2 कॅन्सल, सो ओनली x³ येणार. ठीक आहे, चला लास्ट स्टेप काय करू मग आता. बघा काय होणार, हा 2 गेट कॅन्सल, सो मायनस, बघा फायनल आन्सर -3. हे एक्स रेस टू हाफ आहे, एक्स रेस टू हाफ ला असं लिहू शकतो का, रूट मध्ये एक्स लिहू शकतो 1 + x³. ठीक आहे, दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढा पटकन. हे आन्सर असंच यायला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, आणि सॉल्व प्रॉपर करा. इक्वल टू च्या खाली इक्वल टू लिहा, हे तुम्हाला आलं पाहिजे करता. ओके, ना क्वेश्चन नंबर 11. बघा आता 11 मध्ये काय करायचं तुम्हाला. 11th वाला क्वेश्चन आहे. हा 11 मध्ये काय दिलंय तुम्हाला, y = tan इनवर्स ऑफ 2x रेस टू 5/2 दिलंय. ठीक आहे, अपॉन 1 - x रेस टू 5. मग फॉर्म्युला बघा काय आहे, tan 2x चा फॉर्म्युला काय, 2 tan x. बघा मॅच होते, 2 tan x म्हणजे tan x ला, सो मी x रेस टू 5/2 ला मी काय पुट करणार, tan थीटा. ठीक आहे, समजते का, x रेस टू 5/2 ला मी tan थीटा पुट करणार. कारण बघा ना tan x म्हणजेच ही व्हॅल्यू. ओके, 1 - सो 1 - tan स्क्वेअर आहे, सो इथं x रेस टू 5 आहे, पण इथं मी tan पुट नाही करू शकत, मग मला ऍडजस्टमेंट करावं लागेल. बघा अशी x रेस टू 5 आहे. ओके, बाहेर स्क्वेअर लिहितो. ओके, कारण इथं स्क्वेअर आहे ना, सो मी इथं स्क्वेअर लिहितो आणि मी हे एक्स्ट्रा लिहिलंय, सो /2 लिहिणार आहे, कारण जेणेकरून हे आणि हे कॅन्सल होणार. पण x रेस टू 5/2 म्हणजे काय, tan थीटा आणलं, हे झालं ऍडजस्टमेंट. ठीक आहे, बघा आता y = tan इनवर्स ऑफ 2x रेस टू 5/2 अपॉन 1 - x रेस टू 5 आहे. ठीक आहे, x रेस टू 5 असेल तर काय करणार, ऍडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला, x रेस टू 5/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, हे आता सांगितलं मी तुम्हाला कसं करायचं. ओके, बघा आता पुट करा. पुट x रेस टू 5/2 ला काय पुट करताय, tan थीटा. वेअर थीटा इज, हे tan तिकडे शिफ्ट करा, सो इथे येणार tan इनवर्स ऑफ x रेस टू 5/2. हे फक्त इथे थीटा राहणार, थीटा म्हणजे ही व्हॅल्यू. ओके, चला आता पुट करूया 1 बाय 1. y = tan इनवर्स ऑफ 2, ह्याच्या जागी काय घेणार, tan थीटा, सो इथे येणार tan थीटा अपॉन 1 - ह्याची व्हॅल्यू काय, x रेस टू 5/2 म्हणजे tan थीटा, सो tan स्क्वेअर म्हणजे त्याला tan स्क्वेअर थीटा. ओके, झाला फॉर्म्युला तयार. हा फॉर्म्युला म्हणजे tan 2x, सो इथे येणार tan इनवर्स ऑफ tan 2 थीटा. ओके, tan इनवर्स tan गेट कॅन्सल, सो y = काय येणार, y = ओनली रिमेनिंग इज 2 थीटा. ओके, आणि 2 थीटा, थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे tan इनवर्स ऑफ x रेस टू 5/2. मग करा आता डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो इथे येणार dy/dx = 2 ऍज इट इज. आणि इथं tan इनवर्स आहे, सो इनवर्स असेल तर काय करतो, फॉर्म्युला 1/1 + x². पण इथं x काय आहे, x रेस टू 5/2, सो x रेस टू 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह कोणता काढणार, x रेस टू 5/2, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 5/2. चला करा बघू. 2 ऍज इट इज, हे 2 मी वर लिहितो. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 5/2 काय ना, पॉवर खाली घेतो मी, सपोज इथे येणार 5/2. ओके, x तसाच, हे 5/2 खाली, x तसाच, पॉवर मधून एक लेस करा, सो किती येणार 5/2 - 1, 2 1 = 2,
5 मायनस 2 3 3/2 येणार. ठीक आहे, 3/2 म्हणजे आता डिवाइड बाय किती येणार 1 प्लस हा स्क्वेअर आणि हा सॉरी हा 1/2 आहे आणि हा स्क्वेअर कॅन्सल, सो फक्त x⁵ राहणार. ठीक आहे, 2 गेट कॅन्सल, सो आन्सर इज 5 x⁵3/2 अपॉन 1 प्लस x⁵5. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हे dy/dx हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट आता. ना क्वेश्चन नंबर 11th वन बघा. आता 11th मध्ये काय करायचंय, इथं 11th क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा लास्ट आहे इथं 11th 12th. ओके, 12th वाला क्वेश्चन आहे हा, 12th वाला क्वेश्चन. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. y इक्वल टू कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स आहे. ठीक आहे, मग इथं मी रूट एक्स आहे, इथं टॅन स्क्वेअर आहे. बघा नीट लक्ष द्या. 1 मायनस आहे सो 1 मायनस, 1 प्लस आहे सो 1 प्लस आहे. पण मी इथं ऍडजस्ट करून कसं पण ऍडजस्ट करेल, पण मी इथं टॅन स्क्वेअर घेऊन येईन. ठीक आहे, कसं पण ऍडजस्ट करेल मी टॅन स्क्वेअर घेऊन येईन. बघा फॉर एक्झाम्पल इथे x⁵½ आहे. ओके, पण मी बाहेर असा स्क्वेअर लिहिणार. कसं लिहिणार, इथं बाहेर मी इथं स्क्वेअर लिहिणार. कुठं, इथं स्क्वेअर. ठीक आहे, हा 2 मी एक्स्ट्रा लिहिला. बरोबर, हा 2 का लिहिला मी, एक्स्ट्रा का लिहिला, कारण मी इथं टॅन स्क्वेअर आहे, सो मी 2 एक्स्ट्रा लिहिला. ओके, सो मी इथं 1/2 हे कॅन्सल करण्यासाठी लिहितो, जेणेकरून हे आणि हे कॅन्सल होईल. ओके, समजते का, हे आणि हे कॅन्सल म्हणजे ऍज इट इज तुम्हाला क्वेश्चन हे ऍज इट इज भेटणार. ओके, पण हे 2 चा काय होणार, x⁴ होणार आणि हे 2 होणार. ठीक आहे, म्हणजे x⁴ ला मी टॅन थिटा पुट करू शकतो. बरोबर ना, समजते का, x⁴ ला मी टॅन थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर होणार. ओके, एवढं तर मी सॉल्व्ह करू शकतो. पण हा जर फॉर्म्युला मी यूज केला, कुठे गेली, हा जर मी फॉर्म्युला यूज केला तर माझा फॉर्म्युला cos 2x येणार. ओके, आतमध्ये काय येणार, cos 2 थिटा येणार. पण बट बाहेर काय आहे, बाहेर कॉट आहे. झालंय, मग इथंच क्वेश्चन चुकणार तुमचा. ठीक आहे, इथंच तुमचा आन्सर चुकणार, कारण कॉसला मी कसं कन्वर्ट करू शकतो, कॉसला साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण कॉटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो का, नाही करू शकत. सो आय विल ट्राय टू सॉल्व्ह अनदर वे. सो मग कसं करणार, ठीक आहे, समजतंय का, म्हणजे ह्या मेथडने मी सॉल्व्ह नाही करू शकत. आय कॅन डू दिस वन. ओके, सो अनदर वे काय असणार मग, y इक्वल टू कॉट इनवर्स, इथं 1 एक मिनिट, ही खालची टर्म वर घेतो आणि वरची टर्म खाली आणतो. सो कसं आणणार ते, इथं कॉट इनवर्स आहे, मग मी इथं काय लिहिणार, टॅन इनवर्स. सो टॅन इनवर्स ऑफ, ही टर्म वर येणार, ही टर्म खाली येणार. सो इथं 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स येणार. ठीक आहे, कॉटला मी टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट केलंय. आणि हा आता मी ही दुसरी जी मेथड अप्लाय करणार आहे, क्वेश्चन नंबर 10 तुम्हाला डेफिनेटली येणार. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली हा क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन नंबर 10th मध्ये पाहिजे होता, उगाच त्याला 9th मध्ये टाकलेलं आहे. समजतंय का, क्वेश्चन नंबर कुठं पाहिजे होता, हा 9th आहे ना, हा 10th मध्ये पाहिजे होता, पण इथं मध्ये करतो काहीतरी, तो कुठं नाही. ठीक आहे, समजतंय का, व्यवस्थित लक्ष द्या, नक्की समजणार. ओके, चला स्टार्ट करूया आता. काय दिलं इथं, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस रूट एक्स. नीट समजून घ्या, 1 प्लस रूट एक्स आहे. जर ह्यांचं मल्टिप्लिकेशन, इथे ऍडिशन आहे, जर ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं असेल, कुठं 1 इंटू रूट एक्स असेल, बघा 1 इंटू रूट एक्स आहे का, इथं आहे, आणि -1 ऍज इट इज. बघा ही टर्म, ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं खाली पाहिजे. जर असं असेल तर मी हा फॉर्म्युला यूज करणार, कोणता, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय. बघा एक्स प्लस वाय आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं पाहिजे. ठीक आहे, आणि -1. ओके, तर मी हा फॉर्म्युला यूज करणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. सो इथं टॅन इनवर्स ऑफ वाय. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल आहे, इथं प्लस स्टार्टिंगला, सो इथं प्लस आहे, तर मग मी ह्याच्या जागी हा फॉर्म्युला लिहिणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स
ओके, म्हणजेच काय करणार मी इथं y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे, सो टॅन इनवर्स ऑफ 1, ओके, प्लस टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स, इनवर्स ऑफ रूट एक्स, हा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, इतर रिझन लिहा कोणता फॉर्म्युला यूज केलाय तो. ओके, चला नाव डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता एक काम करतो, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 कोणत्या अँगल असतं रे, π/4, सो इथे π/4, ओके, मायनस टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स ऍज इट इज. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्याला डिफरन्शिएट करताय, ठीक आहे, ह्याला डिफरन्शिएट करतोय, नाही तुम्ही वर बघसाल तर फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, काही करू शकतात आजकाल. ह्याचं डिफरन्शिएट काय ना, dy/dx इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह काय तो 0, कारण कॉन्स्टंट आहे, सो टॅन इनवर्स आहे, सो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पण इथे एक्स म्हणजे रूट एक्स आहे, सो रूट एक्स चा स्क्वेअर. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, रूट एक्स मग सांगा काय करणार, मायनस ऍज इट इज रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/2 रूट एक्स येतो, बरोबर ना, 1 ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतं, आणि ही व्हॅल्यू ऍज इट इज, सो इथे येणार 1 प्लस रूट आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग इज एक्स. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल. पाठीमागे आन्सर काय बघू दे, एक मिनिट. चालेल, ठीक आहे, असंच ठेवलेलं आहे, असं ठेवू शकता. आणि ऍक्च्युली हा क्वेश्चन जो आहे ना, क्वेश्चन नंबर 10 मध्ये पाहिजे होता. ठीक आहे, चुका होतात सगळ्यांकडनं, असं काही नाही की चुका होत नाही कोणाकडनं. ठीक आहे, काढा, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर 10 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन बघा, मी डायरेक्ट सांगतो. ठीक आहे, चला, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर आहे. ठीक आहे, बघा हे जे काय आहे क्वेश्चन नंबर 10, ऑल मला ह्याच फॉर्म्युले करायचे. ठीक आहे, ऑल क्वेश्चन ह्या फॉर्म्युलेने मला यूज करायचे. ठीक आहे, बघा आता कसं करणार, टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय आहे स्टार्टिंगला, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं पाहिजे. ओके, आणि त्याची व्हॅल्यू काय येणार मग, टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स y, म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ओके, मग इथे फक्त 8x आहे, मग 8x चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ऍडिशन 8x यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर यायला पाहिजे. मग कोणती व्हॅल्यू असू शकते, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ दॅट इज 5x प्लस 3x, किती होतं रे, 5x प्लस 3x दॅट इज 8x, बरोबर, 8x. पण ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथे यायला पाहिजे, येतंय का, 5 3 जा 50, okay, x into x square, all condition are satisfied, so I can write here 1 minus 5x into 3x. ठीक आहे, समजते का, 15x स्क्वेअर ला मी कसं लिहिलंय, 5x into 3x लिहिलंय. ओके, बघा ना, 5 3 जा 50, x into x स्क्वेअर. ठीक आहे, मग आता ही कंडिशन ह्याला सॅटिस्फाय होती. टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस वाय, बघा 1 प्लस वाय म्हणजे सॉरी x प्लस वाय, सो x म्हणजे ही टर्म, y म्हणजे ही टर्म, सो x च्या जागी ही व्हॅल्यू पुट करा आणि y च्या जागी ही व्हॅल्यू, सो टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. ठीक आहे, चला यूज करतो, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, काय येणार स्टार्टिंगला, हा फॉर्म्युला बघा, हा वाला, सो टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस आणि y म्हणजे ही टर्म टॅन इनवर्स ऑफ 3x. झाला, एवढंच इझी. मग आता डिफरन्शिएट करा, डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो इथे dy/dx इक्वल टू टॅन इनवर्स आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1/1 प्लस x स्क्वेअर, सो इथे 1/1 प्लस x म्हणजे 5x आहे, सो इथे 5x चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, 5x चा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x चा काढायचा. ठीक आहे, हे विसरू नका, प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x आहे, सो 1/1 प्लस 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, 3x, सो इथे येणार 3x. चला करा बघू, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x आहे, सो 5 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय तर 1, सो ओनली रिमेनिंग इज 5, सो इथे येणार 5/1 प्लस 5 चा स्क्वेअर 25 आणि x स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे, हा स्क्वेअर आहे x स्क्वेअर प्लस इथं काय ना, मग 3x डेरिव्हेटिव्ह 3 येणार,
सो 3/1+3² 9x². हे तुमचा फायनल आन्सर असेल. कारण स्क्रीनशॉट इझी आहे ना. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की हा बाबा 1.2 मधला क्वेश्चन नंबर 10 मला ह्या मेथडने करायचा आहे. आणि जरी तुम्हाला क्वेश्चन जरी दिसला की तुम्हाला बाय हार्ट लक्षात पाहिजे की हा 1.2 मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा म्हणजे असं नाही की क्वेश्चन नंबर 10 मधला नाही का 10th मधला क्वेश्चन आहे किंवा क्वेश्चन नंबर 9 मध्ये. क्वेश्चन नंबर 9 कसा आहे, ऑल सबस्टिट्यूशन आहे. क्वेश्चन नंबर 7 कसा आहे, तिथं फॉर्म्युले जास्त यूज केलेले आहेत. ठीक आहे. एक एक लक्षात ठेवा तुम्ही. ना क्वेश्चन नंबर 10th मधला सेकंड वन बघा. सेकंड मध्ये काय करायचंय, इथे काय दिले y = cot इनवर्स 1+35x² अपॉन 2x दिलाय. पण इथं काय दिलंय कॉट इनवर्स, पण फॉर्म्युला कोणाचा आहे टॅन इनवर्सचा. सो मी कॉटला टॅनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. कसं करणार, y = tan इनवर्स ऑफ हे आतमधले जे काय अँगल आहे ते रेसिप्रोकल होणार. ओके. कारण कॉट टॅन इनवर्सच्या रिलेटिव्ह आहे. सो हे वर जाणार, हे खाली येणार. सो इथे येणार 2x अपॉन 1+35x². ठीक आहे. मग आता 2x चे असे फॅक्टर पाडा की त्यांची मल्टिप्लिकेशन 35 येणार. ठीक आहे. 35x² येईल. कोणते कोणते फॅक्टर असतील सांगा बघू. y = tan इनवर्स ऑफ दॅट इज 2x चे असे फॅक्टर पाडा. ऍडिशन किती यायला पाहिजे 2x. सो दॅट इज 7x - 5x लिहू शकतो. कारण 7 5 35 आणि 7x मधून 5x गेले, राहिले 2x. बघा कंडिशन सॅटिस्फाय झाली. पण हा फॉर्म्युला कोणता येणार, मग वर मायनस येणार आणि खाली प्लस येणार. सो इथं मायनस येणार. ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ x टॅन इनवर्स ऑफ y चा फॉर्म्युला. ओके. वर मायनस येणार, सो इथं चेंज करा, मायनस येणार. ठीक आहे. चला सांगा बघू आता 1 - 35 कसं येणार, 7x इंटू बघा x इंटू y हे दोघांचा प्रोडक्ट. ओके. 7x इंटू 5x. मग आता हा फॉर्म्युला झाला ह्याच्या रिलेटिव्ह. सो मी यूज करतो आता y = tan इनवर्स ऑफ 7x मायनस टॅन इनवर्स ऑफ मायनस का, कारण इथं मायनस आहे. सो मायनस टॅन इनवर्स ऑफ 5x. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx = टॅन इनवर्स 7x चं काय तर. सो 1/1 + x². पण x म्हणजे 7x आहे. सो 7x² प्लस सॉरी अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x विसरू नका. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x मायनस आहे. सो मायनस टॅन इनवर्स आहे. सो 1/1 + 5x². ठीक आहे. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार 5x चा. ठीक आहे. 5x. ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x काय येतं, x चं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो ओनली रिमेनिंग इज 7 बाय दिस टर्म. dy/dx = 7/7 49. सो 1 + 49x². 1 + 49x². हा स्क्वेअर 7 ला पण, हा स्क्वेअर x ला पण. ओके. मायनस 5 येणार, बरोबर ना, 5 येणार. ठीक आहे. 1 + 25x². 25 चा x² येणार. ओके. काढा स्क्रीनशॉट लवकर. लास्ट अजून एक क्वेश्चन घेतो, मग स्टॉप करतो. ठीक आहे. नाव ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन बघा काय घ्यायचं. डिफरन्शिएट y = tan इनवर्स ऑफ 2√x अपॉन 1 + 3x आहे. काय इथं 2√x आहे. मग आपल्याला असे फॅक्टर पाडावं लागेल की त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन 2√3x येणार, 2√x आहे आणि मल्टिप्लिकेशन 3x आहे. मग कोणती व्हॅल्यू असू शकते सांगा बघू. बघा 3√x ला असं करू शकतो का, 3√x मधून -1√x घालवा. बघा 3√x मधून 1√x गेलं, राहिलं किती 2√x. बरोबर. म्हणजे फर्स्ट कंडिशन मी सॅटिस्फाय केली. सेकंड कंडिशन काय आहे, इथे 3x आणायचं आहे. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन 3x यायला पाहिजे. सो 3√x इंटू 1√x. ठीक आहे. बघा 3 ऍज इट इज √x इंटू √x दॅट इज x. सो 3x आलं. म्हणजे माझे फॅक्टर कोणते झाले,
3 रूट एक्स आणि 1 रूट एक्स. ठीक आहे, हे असे फॅक्टर शोधलेले. बघा आता पुढं लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओचा. tan इनवर्स ऑफ 3 रूट एक्स मायनस 1 रूट एक्स अपॉन 1 प्लस ह्या 3x ला कसं लिहिणार, ह्या दोघांचा प्रोडक्ट. सो 3 रूट एक्स इंटू 1 रूट एक्स. 1 नाही दिले तरी चालेल. ठीक आहे, चला पुढे काय येणार मग, y इक्वल टू मध्ये मायनस आहे सो हा फॉर्म्युला यूज करणार. मग tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y. ओके, म्हणजे tan इनवर्स ऑफ 3 रूट एक्स मायनस tan इनवर्स ऑफ 1 रूट एक्स. चला करा डिफरन्शिएट. इझी आहे. डिफरन्शिएट with respect to x. So dy by dx equal to tan inverse आहे. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 by 1 प्लस ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, 3 रूट एक्स चा स्क्वेअर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, 3 रूट एक्स चा काढणार. ठीक आहे, 3 रूट एक्स चा मायनस कसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म tan इनवर्स 1 by 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर. ओके, मग आता डिफरन्शिएट कोणाचा करणार, रूट एक्सचा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स करा. बघू आता आपण डेरिव्हेटिव्ह काढताना इथं स्क्वेअर का नाही घेत, स्क्वेअर का नाही घेत त्याचा डेरिव्हेटिव्ह, कारण हे फॉर्म्युला मधला स्क्वेअर आहे ना. सो फॉर्म्युला मधलं काही घ्यायचं नाहीये, फक्त जी काही व्हॅल्यू एक्स्ट्रा आहे त्याचं आपण डिफरन्शिएट करतो. ठीक आहे, चला 1 बाय 1 प्लस 3 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो राहिले फक्त एक्स आणि 3 चा स्क्वेअर 9 येतो. सो 9 येणार. 3 चा स्क्वेअर 9, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. सो एक्स बट 3 ऍज इट इज. ओके, आणि रूट एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 बाय 2 रूट एक्स येतं. सो 1 बाय 2 रूट एक्स येतं. सो मी ते पुढे लिहितो, 2 रूट एक्स पुढे लिहितो. ठीक आहे, 2 रूट एक्स ते पुढे लिहिलं मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, 1 बाय 2 रूट एक्स येतं. ठीक आहे, आणि हे 1 प्लस स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. सो असे येणार. ठीक आहे, मग 2 रूट एक्स कॉमन काढू शकता किंवा तसंच ठेवलं तरी चालेल. आन्सर चालेल, सॅटिस्फाय होईल. पाठीमागे जे आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करा किंवा जसं असं ठेवलं तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा डेली तुम्ही 1:30 वाजता लाईव्ह या आणि तुमच्या फ्रेंडला पण घेऊन या, जेणेकरून त्यांना पण समजेल. ठीक आहे, महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते पूर्ण तुमच्यासाठी मी इझी करत आहे. ओके, आणि ऑलरेडी माझे व्हिडिओ 12th स्टँडर्डचे झालेले आहेत शिकून, पण मी परत काय शिकवतोय, कारण जे काही प्रिव्हियस व्हिडिओ होते त्याची क्वालिटी जी आहे ती थोडी लो आहे आणि साऊंड ऐकायला कमी आहे. तुम्हाला हेडफोन यूज करावे लागतील. सो म्हणून मी परत शिकवतोय. आणि हा लेसन झाल्यावर फिजिक्स स्टार्ट नक्की करणार. ओके,